शोलापुर की राजनीति में आज बड़ी हलचल। स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे के पोते देवेंद्र राजेश कोठे ने आज भाजपा पक्ष में प्रवेश किया, जो 40 वर्षों तक सोलापुर के पूर्व केंद्रीय गृह मंत्री सुशील कुमार शिंदे साहब के संपर्क प्रमुख थे। विष्णुपंत तात्यासाहेब कोठे, उनके पोते, ने आज नागपुर में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नागपुर निवास स्थान पर तात्यासाहेब कोठे, उनके पोते देवेंद्र कोठे ने पक्ष प्रवेश किया है। शोलापुर बीजेपी शहर अध्यक्ष नरेंद्र काले और कई कार्यकर्ता देवेंद्र कोठे के साथ में थे। आज नागपुर में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आवास पर पक्ष प्रवेश करके कहा कि लोकसभा की पृष्ठभूमि में इसका फायदा निश्चित तौर पर बीजेपी को मिलने वाला है। देवेंद्र राजेश कोठे, जो सोलापुर से आए हैं, कहा, हमने देवेंद्र जी से मुलाकात करके पक्ष प्रवेश किया है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मुझे बताया है कि आज देश के प्रधानमंत्री मोदी जी पर भरोसा करते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मिलकर संरक्षकता स्वीकार की है। देवेंद्र कोठे शोलापुर की राजनीति में सक्रिय नेता है और युवा वर्ग इनके साथ है। निश्चित रूप से सोलापुर लोकसभा क्षेत्र में नतीजा बीजेपी के पक्ष में होगा। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो। माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात समाजकारणात मागच्या 40 वर्षापासून योगदान आहे। याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती। साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं। आज त्यांची मी भेट घेतली। शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला आहे की मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभा राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतोय। तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे। काय सांगा, सोलापूरच्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे रिंगणात आहेत, काही उमेदवार असणार आहेत, तुम्हाला तिकडलं प्रचाराची धुरा सांभाळा। देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत असल्यामुळं समस्त देशवासियांची भावना आहे की देशात पुन्हा मोदीजींचं तिसरी बार सरकार आलं पाहिजे। राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कार्याचा झपाटा लावला आहे, त्यामुळे निश्चितच शहरातलं पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, इथल्या नागरिकांचं कौल या दोन नेतृत्वांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे हा शहराचा रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीच्या मागे असेल अशी मला खात्री वाटते। नरेंद्र काले, जो शोलापुर बीजेपी शहर अध्यक्ष है, इनके नेतृत्व में देवेंद्र कोठे को पक्ष प्रवेश कराया गया। नरेंद्र काले ने कहा कि कोठे जी के आने से बीजेपी की और ताकत बढ़ेगी, क्योंकि कोठे का परिवार 40 साल से राजनीति में सक्रिय है। इनको आज देवेंद्र जी ने बीजेपी में पक्ष प्रवेश किया। हम मिलकर शोलापुर में मोदी जी और देवेंद्र जी ने हमारे ऊपर जो भरोसा किया है, हम उनके आभारी हैं। माननीय देवेंद्रजी कोठे, जे 2 वेळा नगरसेवक आहे, एक सोलापूरमध्ये कोठे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्थ आहे। गेले 40 वर्ष झालं सुशील कुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन माननीय तात्या कोठे जी करत होते। त्यांचे नातू देवेंद्रजी कोठे 2 वेळा नगरसेवक आहे। ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकसभेच्या सीटवर याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि एक चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। देवेंद्रजी कोठे यांना निश्चितपणाने याचा उपयोग पार्टीला चांगल्या पद्धतीने